नमस्कार. ही आहे अळूची देठी. जेव्हा आपण अळूच्या वड्या करतो तेव्हा अशी ही देठी शिल्लक राहते. तर ती टाकून न देता त्याची देठी करायची. या पदार्थाचंच नाव आहे अळूची देठी. तर त्याकरता मी काय केलं, त्या देठी सोलून घेतल्या आणि अशा बारीक बारीक चिरून घेतल्या आणि त्या धुवून बाजूला ठेवल्या आणि फोडणीकरता मी कढीपत्ता आणि मिरची चिरून घेतली आणि एका पातेल्यात मी तेल घातलं. तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि तीळ अशी घालून छान फोडणी करून घेतली आणि ती फोडणी मी एका वाटीत काढून ठेवली आणि त्याच भांड्यामध्ये मी नंतर त्या चिरलेल्या देठी घातल्या आणि त्या छान शिजवून अशा चेक केल्या आणि शिजल्या की त्या गार होऊ द्यायच्या. पूर्ण गार झाल्या नंतर त्या अशा मॅश करायच्या, एकदम छान अशा बारीक करून घ्यायच्या आणि नंतर मी त्या एका बाऊलमध्ये काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये फोडणी घातली. तर तुम्ही अशा माठाचे आपले देठी असतात ना, तर त्याच्यासुद्धा तुम्ही करू शकता बरं का. सेम अशाच करायच्या. म्हणून त्याच्यामध्ये मी अशी फोडणी घातली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं, साखर घातली, दही घातलं आणि दाण्याचा कूट घातला आणि थोडंसं चवीकरता मी लाल तिखट पण थोडंसं घातलं छान लागायला म्हणून आणि कोथिंबीर घातली आणि हे सगळं मिक्स करून सर्व केलं. तर ही देठी खूप छान लागते. तर खरंच तोडणी लावण्याचा हा खूप छान प्रकार आहे. तर तुम्हाला आवडली का? जर आवडली असेल तर नक्की सांगा. लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.